आपण धातुविज्ञान हा पाठ बघितला। त्यामध्ये धातूचे गुणधर्म, धातू आणि अधातूचे भौतिक आणि रासायनिक धातूचे रासायनिक गुणधर्म शिकलो। आता आपण अधातूचे रासायनिक गुणधर्म शिकणार आहोत। आता आपण धातुविज्ञान या पाठामध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्स, धातू आणि अधातू यांचे आपण भौतिक गुणधर्म, त्याचा फरक मी तुम्हाला आता सांगते। आता हे जे धातू आहेत, मेटल्स आर जनरली सॉलिड्स। आता त्याला अपवाद आहे मर्क्युरी आणि गॅलियम। आता हे जे धातू आहेत हे स्थायू अवस्थेत आहेत आणि अधातू हे तिन्ही स्टेट्समध्ये आहेत, स्थायू, द्रव आणि वायूमध्ये। आता हे जे स्थायू आहे हे वजनाने कठीण आहे। आता याला अपवाद आहे फक्त सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम। आता अधातू आहे हे वजनाने कमी आहे, जसं ऑक्सिजन, नायट्रोजन। धातू हे हार्ड आहे, कठीण आहे आणि नॉन ब्रिटल। याला बघा, हे याला उदाहरण आहे सोडियम, पोटॅशियम आणि लेड, विच आर सॉफ्ट। आता हे कठीण आहे, तर याच्यामध्ये बघा की हा जो सोडियम आहे हा वजनाने हलका आहे, हा सहज चाकूने सहज कापता येतो। आता बघा नॉन मेटल्समध्ये, अधातूमध्ये सॉलिड की हे जे स्थायू आहे हे कठीणही नाही आहे आणि हे चकाकणारे पण नाही आहे। धातूमध्ये हे गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, हे उष्णता आणि विद्युतचे सुवाहक आहे। आणि अधातू हे दुर्वाहक आहे, कशाचे? तर इलेक्ट्रिसिटी आणि हीट। फक्त याला अपवाद आहे ग्राफाइट। आता धातूमध्ये दे आर डक्टाईल आणि मॅल्युएबल, की त्याचा तारही काढता येते आणि त्याचा पत्रा पण काढता येतो। आता हे जे अधातू आहे त्याचा आपल्याला पत्रा पण काढता येत नाही आणि तार पण तयार करता येत नाही, तर दे आर नायदर डक्टाईल नॉर मॅल्युएबल। आता बघा की धातू याचा जो द्रवणांक आहे आणि उत्कलनांक हा सगळ्यात जास्त आहे आणि अधातूमध्ये द्रवणांक आणि उत्कलनांक हा कमी आहे। आता बघा की धातूमध्ये आवाज येऊ शकतो, त्याला नादमयता आहे आणि अधातूमध्ये नादमयता नाही। आता हे जे सगळे, याला आपण पॉलिश करू शकतो धातूला, याला आपण अधातूला पॉलिश करू शकत नाही। आता हा जो झाला फरक झाला धातू आणि अधातूमध्ये। आता बघा की आता आपल्याला बघायचं आहे की अभिक्रियाशीलतेचा, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी। आतापर्यंत आपण धातू आणि अधातू यांचे गुणधर्म बघितले, फरक बघितला। आता बघा हायड्रोजन, हेलियम, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, फॉस्फरस, सल्फर हे सगळे अधातू आहेत। आता तुम्हाला जर अधातूंची नावं विचारली तर अधातूमध्ये आपल्याला बघा हायड्रोजन, हेलियम, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, फॉस्फरस आणि सल्फर। आता हे जे अधातू आहेत यांची जर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली तर सहसंयोजी ऑक्साइड्स तयार होतात, पाण्याबरोबर अभिक्रिया झाली तर आम्ल तयार होतात आणि अल्कली बरोबर जर अभिक्रिया झाली तर क्षार तयार होतात। आत्ताच आपण बघितलं की अधातूला चकाकी नसते, ते उष्णता आणि विद्युतचे दुर्वाहक आहे, त्यांच्यामध्ये तन्यता, वर्धनीयता, नादमयता नाही, हे तिन्ही अवस्थेमध्ये असतात, स्थायू, द्रव आणि वायू। आता यांचे जे ऑक्साइड्स आहे हे आम्लधर्मी पण असतात आणि हे विरल आम्लामध्ये विरघळत नाही, द्रावणीय नाही। आता याच्यामध्ये हायड्रोजन हा स्थिर संयुग आहे, याची जर पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, अधातूंची वाफेबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू तयार होतो। त्याचप्रमाणे अधातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही, कारण त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन असतात। आता क्षारांबरोबर पण याची अभिक्रिया होत नाही। तसंच बघा की याचं जगा कार्बन डायऑक्साईड या वायूबरोबर हा जर वायू पाण्यामध्ये मिसळला तर कार्बोनिक ऍसिड तयार होतो। सल्फर डायऑक्साईडची रिॲक्शन पाण्याबरोबर झाली तर सल्फ्युरिक ऍसिड तयार होतो। तर बघा की याचं हे जे आपण आहे, ही जी धातूची अभिक्रियाशीलता, ही जी श्रेणी आहे, आता याच्यावरच्या श्रेणीमध्ये बघा पाण्याबरोबर अभिक्रिया, आम्लाबरोबर अभिक्रिया, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया आणि याचा क्रम ठरवून दिलेला आहे। आता ही जी सगळी मूलद्रव्य आहे तर या मूलद्रव्यांचा जो क्रम ठरवलेला आहे, तर याच्यामध्ये बघा की जे धातू आहेत तर ह्या सर्व धातूंची अभिक्रियाशीलता सारखी नाही, हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे। परंतु बघा ऑक्सिजन, पाणी आणि आम्ल
या रिएजंट बरोबर जर हे धातू अभिक्रिया पावत नसल्यामुळे बघा 3 लक्षात ठेवा, ऑक्सिजन, पाणी आणि आम्ल या रिएजंट्स बरोबर धातू अभिक्रिया पावत नसल्यामुळे त्याची अभिक्रियाशीलता ठरवण्यासाठी या रिएजंटचा आपण उपयोग होत नाही. मग आता ही जी अभिक्रियाशीलता श्रेणी ठरवण्यासाठी की ही जी विस्थापन अभिक्रिया आहे, तर या विस्थापन अभिक्रिया ही उपयोगी पडते. आता बघा, जसं कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण लोखंडी खिळा ठेवला, तर काही वेळाने बघा कॉपरचा आता बघा एफिल लोखंड आणि कॉपर सल्फेटचा CuSO4, तर बघा की हा विस्थापित होतो कॉपर सल्फेट, आणि हा विस्थापित होतो आणि कॉपर हा वेगळा पडतो. तर ही जी विस्थापन आहे, म्हणजे जर ए या धातूने बी या धातूला त्याच्या क्षारांच्या द्रावणातून विस्थापित केले, तर त्याचा अर्थ ए हा धातू बी या धातूपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. तर याच्यावरून ही अभिक्रियाशीलता ही ठरवली जाते. तर बघा की याच्यामध्ये विस्थापन अभिक्रियांचे वेगवेगळे प्रयोग शास्त्रज्ञांनी केलेले आहे आणि त्याच्यानुसार 3 गट पाडलेले आहे. एक जास्त अभिक्रियाशीलता आणि मध्यम आणि सगळ्यात कमी. आता जास्त अभिक्रियाशीलता असणारे पोटॅशियम, सोडियम, लिथियम आणि कॅल्शियम हे जास्त अभिक्रियाशीलता आहे. त्याच्यानंतर मध्यमवाले मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त, लोह, कथिल आणि शिसे. आणि त्याच्यानंतर बघा की सगळ्यात कमी अभिक्रियाशील धातू आहे तांबे, पारा, चांदी आणि सोने. आणि सगळ्यात जर जास्त अभिक्रियाशीलता कमी असेल असा जो धातू आहे तो सोने. आता बघा आपण धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया हे बघणार. धातूंची अधातू बरोबर. आता बघा की हे जे राजवायू आहेत, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, हे अधातू रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. हे बघा, कारण हे राजवायू आहेत, निष्क्रिय वायू आहेत, कारण यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे, त्याच्यामुळे ते कोणत्याही रासायनिक क्रियेमध्ये भाग घेत नाही. तर बघा की धातूंच्या अभिक्रियांमधून आतापर्यंत आपण असं पाहिलं की धातूंचं ऑक्सिडीकरण होऊन धन आयन तयार होतात. आणि जर आपण काही धातू आणि अधातूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहिले तर आपल्या असं लक्षात येतं की इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती पूर्ण करणे या प्रेरक शक्तीने धातू इलेक्ट्रॉन गमावून तर अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारून अभिक्रियेमध्ये भाग घेतात. तसंच बघा, आता हा जो सोडियम धातू आहे आणि क्लोरीन अधातू, आता या 2 बरोबर होणारी अभिक्रिया, एक धातूची आणि एक अधातूची. आता हा जो सोडियम आहे, आता हा सोडियम आहे 11 नंबरवर. याच्या इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन विभागणी जर आपण केली, कारण त्याचा अणुक्रमांक 11 आहे, आणि याची जर इलेक्ट्रॉन विभागणी आपण केली तर 2, 8, 1 शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. याला अष्टक व्हायला 7 इलेक्ट्रॉन्स पाहिजे आणि उसने त्याला फक्त 4 पर्यंत मिळतात. तर त्याच्यामुळे तो काय करतो की आपल्या जवळचा 1 इलेक्ट्रॉन गमावतो. आता जो इलेक्ट्रॉन गमावतो तो धातू झाला. आता क्लोरीन आहे दुसरा, मग आता त्याच्याबरोबर तो अभिक्रिया करतोय. तर क्लोरीन याचा अणुक्रमांक 17 आहे. पहिल्या आता याची इलेक्ट्रॉन विभागणी जर आपण पाहिली तर 2, 8, 7 आहे. आता याला हा इलेक्ट्रॉन हवा आहे, तर हा इलेक्ट्रॉन घेतो, उसना घेतो, म्हणून तो अधातू. इलेक्ट्रॉन देतो तो धन आयन आणि इलेक्ट्रॉन घेतो तो ऋण आयन. आता एक धन झाला आणि एक ऋण झाला. धन आणि ऋण एकमेकांमध्ये आकर्षले जातात आणि त्याच्यापासून सोडियम क्लोराईड हा आयनिक संयुग हे तयार होतो. तसंच उदाहरण जर आपण बघितलं, मॅग्नेशियम आणि क्लोरीन, मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतो. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं. तर याच्यापासून आयनिक संयुगे तयार होतात. अशाच प्रकारे बघा रिॲक्शन मॅग्नेशियम पोटॅशियम म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड अशी आयनिक संयुगे तयार होतात. म्हणजे धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया, एक धातू आणि दुसरा अधातू, एक इलेक्ट्रॉन आपला गमावतो आणि तोच इलेक्ट्रॉन दुसरा जो अणू आहे तो इलेक्ट्रॉन देतो. आता इलेक्ट्रॉन गमावतो म्हणजे तो अणूचा कोण बनतो, आय, अणूचं रूपांतर आयनामध्ये होतं. एक आयन धन राहिलं आणि दुसरं ऋण, धन आणि ऋण एकमेकांकडे आकर्षले जातात आणि त्याच्यापासून आयनिक संयुग तयार होतो.
आता बघा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आता आपण अधातूंचे भौतिक गुणधर्म शिकलो. आता आपल्याला अधातूंचे रासायनिक गुणधर्म शिकायचे आहेत. अधातू म्हणजे भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य कमी असलेल्या मूलद्रव्यांचा गट आहे. आता मी तुम्हाला अधातूंचे नावं पण सांगितलेली आहे. आता अधातू बघा यांना विद्युत ऋण मूलद्रव्य म्हणतात, कारण अधातू काय करतो की इलेक्ट्रॉन प्राप्त करून ऋणप्रभारित आयन होतो. म्हणजे धातूपासून तो इलेक्ट्रॉन घेतो आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन घेतो, प्राप्त करून घेतो, म्हणून तो कोणता झाला, ऋणप्रभारित आयन तयार होतो. म्हणजे अणूचं रूपांतर आयनामध्ये होतं. आता आपण याचे रासायनिक गुणधर्म बघणार आहे. पहिलं, अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. आता हे जे अधातू आहेत, कार्बनचं पूर्ण ज्वलन झाल्यावर म्हणजे त्याची कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होतो, म्हणजे आम्लधर्मी ऑक्साईड तयार होतो. त्याचप्रमाणे कार्बन अपूर्ण जर ज्वलन झालं तर त्याच्यापासून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि उदासीन ऑक्साईड तयार होतो. त्याचप्रमाणे सल्फरची रिएक्शन ऑक्सिजन बरोबर होऊन पूर्ण ज्वलन झाल्यानंतर सल्फर डायऑक्साईड हे आम्लधर्मी ऑक्साईड तयार होतो. आता दुसरी रिएक्शन की अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. आता अधातूंची पाण्याबरोबर कोणतीच अभिक्रिया होत नाही, याला फक्त अपवाद हॅलोजन आहे. आता बघा क्लोरीन हा हॅलोजन मध्ये येतो. आता क्लोरीन आणि पाण्याची रिएक्शन होऊन HOCl आणि HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड हे द्रावण तयार होतो. त्याच्यानंतर अधातूंची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. अधातूंची विरल आम्लाबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही. म्हणजे तसंच अधातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, वाफेबरोबर अभिक्रिया होते, फक्त त्याच्यामध्ये अपवाद आहे क्लोरीन. आणि तसंच अधातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही. आता याला अपवाद आहे हॅलोजन. आता बघा हॅलोजन मध्ये क्लोरीन आणि क्लोरीनची विरल हायड्रोब्रोमिक ऍसिड बरोबर अभिक्रिया होईल हायड्रोजन क्लोराईड आणि ब्रोमाइड तयार होतो. त्याचप्रमाणे अधातूंची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये योग्य तापमान, दाब आणि उत्प्रेरकाचा वापर करून अधातूंची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होते. आता बघा सल्फरची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन सल्फाइड तयार होतो. त्याचप्रमाणे नायट्रोजन आणि हायड्रोजन याचा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात कारखान्यांमध्ये अमोनिया वायू तयार करण्यासाठी. अमोनिया वायू कारखान्यामध्ये तयार होण्यासाठी नायट्रोजन आहे आणि त्याची अभिक्रिया हायड्रोजन बरोबर म्हणजे योग्य तापमान, जास्त तापमान, प्रेशर आणि उत्प्रेरकाचा वापर करून कारखान्यांमध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन यांची अभिक्रिया होऊन अमोनिया हा वायू तयार करतात. धन्यवाद. पाठामध्ये मी तुम्हाला धातू आणि अधातू यामधला फरक सांगितला. त्याच्यानंतर अधातूचे रासायनिक गुणधर्म सांगितले आणि अधातूचे आपण अभिक्रियाशीलतेचा क्रम आपण शिकलो.